नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील MBBS, BDS, BMS, BHMS ज्या काय ह्या मेडिकलच्या फील्ड आहेत त्याच्यामध्ये अगदी प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार आहे त्याच्याविषयी अगदी मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर जे काही आपले महाराष्ट्रामधले तमाम विद्यार्थी आहेत जे इलिजिबल झालेले आहेत, जे ओपन आणि EWS कॅटेगरीमधले विद्यार्थी त्यांना 144 प्लस मार्क असतील आणि जे कॅटेगरीमध्ये असतील सर्व अगदी VJ NT 1 2 3 SBC SEBC आणि SC ST हे जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना अगदी 113 मार्क असतील तरी सुद्धा ते अगदी विद्यार्थी इलिजिबल असणार आहेत। त्या सगळ्या विद्यार्थ्यांना अगदी ते रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि ते रजिस्ट्रेशन अगदी कुठल्या वेबसाईटवरती करायचं आहे तेही तुम्हाला अगदी सांगणार आहे। जे आपल्या महाराष्ट्राचं CET सेल ही वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला अगदी रजिस्ट्रेशन करायचं आहे। ते केव्हा करायचं आहे ते पण अगदी तुम्हाला डेट पूर्णपणे अगदी प्रत्येक राऊंडच्या मी ते सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण याची पूर्णपणे कल्पना येईल। तर जे आपले महाराष्ट्र राज्यामधले स्टेटचे काउन्सिलिंग चालू होणार आहे त्याचा हा पहिला राऊंड तुम्ही इथे पाहू शकता। फर्स्ट राऊंड काउन्सिलिंग त्याची चालू होणार आहे ती 30 जुलै पासून चालू होणार आहे आणि 6 ऑगस्टपर्यंत असणार आहे। म्हणजे तुम्हाला आपल्याला तिथे रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म हे 30 जुलैपासून चालू होणार आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही अगदी रजिस्ट्रेशन जी फी आहे आपली 1000 रुपये देऊन तिथे रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्यानंतर चॉईस फिलिंग, चॉईस लॉकिंग आणि सीट अलॉटमेंट असं ही पूर्णपणे त्याची प्रोसेस असती। तर फर्स्ट राऊंडची अगदी त्याची डेट त्यांनी इथे दिलेली आहे। MCCच्या वेबसाईटवरती पण सांगितलेलं आहे की आपल्या प्रत्येक स्टेटचे तिथे त्यांनी डेट दिलेली आहे प्रत्येक राऊंडचे। तर 30 जुलैला आपलं हे महाराष्ट्र राज्याचं चालू होणार आहे आणि त्यानंतर लास्ट डेट ऑफ जॉईनिंग कॉलेज सीट अलाउट झाल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर त्याचा हा लास्ट डेट त्यांनी 12 ऑगस्ट अशी ही दिलेली आहे। तर हे झालं फर्स्ट राऊंडचं आणि सेकंड राऊंडचं सुद्धा काउन्सिलिंग तुम्ही ते पाहू शकता। ते सेकंड राऊंडचं पण त्यांनी डेट दिलेली आहे 19 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या तारखेपासून चालू होणार आहे आणि त्याची लास्ट डेट जॉईनिंग आहे 4 सप्टेंबर। हे सेकंड राऊंडचं झालं आणि त्याप्रमाणे थर्ड राऊंडची पण इथं त्यांनी दिलेली आहे। थर्ड राऊंडची पण 9 सप्टेंबरपासून चालू होणार आहे ते 18 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे थर्ड राऊंड आणि त्याचा रिझल्ट लागल्यानंतर त्याचा जॉईनिंग आहे 23 सप्टेंबरपर्यंत 2025पर्यंत तुम्ही जॉईन करू शकता। थर्ड राऊंडचा झालेला आहे आणि त्यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड आपण त्याला फोर्थ राऊंड असं म्हणतो। तर त्या ठिकाणी हे 25 सप्टेंबरपासून चालू होणार आहे ते 29 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे आणि त्याचं जॉईनिंग आहे 3 ऑक्टोबर। मग 3 ऑक्टोबरनंतर हे सर्व काही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे संपणार आहे। तर लास्ट डेट 3 ऑक्टोबर हा जॉईनिंग दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अगदी आणि हे पूर्ण MCCच्या वेबसाईटवरती जाहीर केलेलंच आहे की स्टेटच्या पण काउन्सिलिंग प्रक्रिया लवकरच चालू होणार आहेत। तर अगदी तरी त्याचं पूर्णपणे शेड्यूल दिलेलं आहे। तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी खूप चांगले मार्क आले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट आपलं महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे किंवा सेमी गव्हर्नमेंटसुद्धा मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना MBBS करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी MCCचं पण रजिस्ट्रेशन त्यांनी करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला अगदी बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला ॲडमिशन्स घेता येईल। तर त्याच्या पण अगदी डेट्स आलेले आहेत। तर 21 जुलैपासून चालू होणार आहे रजिस्ट्रेशन ते 30 तारखेपर्यंत राहणार आहे। तर एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवलं की तुम्हाला त्या बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा कमी मार्क असले तरी सुद्धा डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला MBBS करता येणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी कमी मार्क आलेले आहेत आणि डीम्डमध्ये सुद्धा करण्याची इच्छा आहे तर ज्या काही कॉलेजच्या फीस आहेत त्याच्यामध्ये निगोशिएट करून अगदी ॲडमिशन्स होत आहेत। तर सध्या आता बुकिंग चालू झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना सीट बुक करायची आहे त्यांनी विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता। तर सध्या आता काउन्सिलिंग प्रोसेस लवकर चालू होणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी मेरिटनुसार ॲडमिशन होणार आहे त्या विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊनच जाईल। पण ज्या विद्यार्थ्यांना अगदी मार्क कमी आहेत, कमी बजेट आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी MCCच्या मध्ये पोर्टलवरती जाऊन अगदी 21 तारखेला तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचं MBBS करण्याचं सिक्युअर सीटसुद्धा करू शकता। तर ज्या काही मुलांना अगदी सीट बुकिंग करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यावरती तुम्ही एनीटाईम कॉल मेसेज करून याच्याविषयी डिटेल्स माहिती विचारू शकता। तुमचं नक्कीच तिथे 100% ॲडमिशन होईल मित्रांनो, कारण तिथे निगोशिएट करून सध्या फी आता बुकिंग चालू झालेली आहे। तर जे काही इंटरेस्टेड स्टुडंट आहेत त्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा। एवढंच या सांगण्यासाठी मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।